जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। स्वप्न तुमचं दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत। 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11। सैनिका जागा हो, श्रमिक मजदूर संघाच्या, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा, शालेय पोषण आहार श्रमिक मजदूर संघाच्या, श्रमिक मजदूर आहार कर्मचारी संघटनेचा, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा 20 लाख। श्रमिक मजदूर संघ, MDM विभाग, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कर्जत तालुका यांच्या वतीनं आज तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। संघटनेचे राज्याचे अध्यक्ष महेंद्र विधाते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी या मोर्चामध्ये राज्य समन्वयक सोनवणे सर, राज्य समन्वयक गायकवाड सर, दत्तात्रय गोरे सर, याचप्रमाणे सुखदेव कांबळे, ममता गोरखे, भाऊसाहेब भागवारे, महादेव दंड यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते। यांच्या वतीने आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्या आवारामध्ये आपल्या विविध मागण्या संदर्भात आपण या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। या मोर्चात उपस्थित असलेले राज्याचे राज्य समन्वयक आदरणीय सुभाष सोनवणे सर, राज्य समन्वयक उत्तम गायकवाड सर, राज्य समन्वयिका अगदी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या, जे कालपर्यंत सालेनवर होत्या अशा आमच्या शीतलताई, या सुद्धा आपल्यासाठी आज काल सलाईन घेऊन आलेल्या आहेत। त्या म्हणजे HB कमी झालेला असताना सुद्धा मोर्चा म्हटला का त्या आवर्जून उपस्थित राहतात। त्यानंतर अश्विनीताई दळवी, आपले गोरे पाटील आणि कर्जतची संपूर्ण यंत्रणा आमच्या श्रमिक मजदूर संघ, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना शाखा कर्जतच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे विविध मागण्यांच्या संदर्भाने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने मानधन फक्त एकदम तुटपंजा आहे का जे भारतामध्ये सगळ्यात कमी आहेत। 2,500 रुपये महिना आहे आणि तो मानधनसुद्धा आम्हाला 3-3 महिने मिळत नाही आहे। आम्ही शासनाला अल्टिमेटम दिलेला आहे का 25 जानेवारीपर्यंत जर थकीत मानधन 1,000 रुपये वाढीसह न मिळाल्यास 27 जानेवारीपासून आम्ही बेमुदत खिचडी बंद आंदोलन करत आहोत। बेमुदत पूर्ण जिल्हाभर शासनाने तात्काळ जे कर्मचारी काम करत आहेत 3-3 महिने त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह करायचा कसा, 2,500 रुपयामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होणार कसा, एवढ्या जर गंभीर समस्या असताना सुद्धा जर शासन त्याची गांभीर्याने दखल घेणार नसेल तर 27 तारखेपासून सम्यक फाउंडेशनच्या वतीने, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने पूर्ण जिल्ह्यामध्ये खिचडी बंद आंदोलन आम्ही सुरू करत आहोत। शासनाने लवकर याची काळजी घ्यावी। मागणी अशी आहे का विनाकारण कर्मचाऱ्याला कामून काढून दिलं जातं। अतिशय तुटपुंजा मानधनावर हा कर्मचारी काम करतोय, परंतु गावातील राजकारण असेल, हेवेदावे असतील, याच्या अनुषंगाने ते काय करतात, यांना काढा दुसऱ्याला घ्या। तर आम्ही शालेय पोषण कर्मचारी जे आहेत, शालेय परिसराबरोबरच काही ठिकाणी स्वच्छतागृहसुद्धा साफ करायला लावतात। 8 तारखेचा 8 डिसेंबर 2024चा GR आहे का कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामावून काढू नये, अन्यथा त्याची कारवाई जी असेल ती मान्य गट शिक्षणाधिकारी यांच्या समोर त्याची सुनवाई करण्यात यावी असा स्पष्ट GR दिलेला आहे। मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक अहमदनगर यांचंसुद्धा एक पत्र आहे का शालेय स्वच्छता यांच्याकडून कोणती करून घेण्यात यावी। जे किचन शेड आहे तो परिसर, परसबाग आणि आजूबाजूचा परिसर इतकी स्वच्छता या कर्मचाऱ्यांना दिलेली आहेत, परंतु काही ठिकाणी अर्धा एकराचे ग्राउंड आहेत, ते अर्धा एकराचं मैदानसुद्धा या कर्मचाऱ्यांना साफ करायला होतं। आमची शासनाला आम्ही आज तीच विनंती केली माननीय तहसीलदार साहेबांना का ही अन्याय करणारी पद्धत बंद झाली पाहिजे, की ज्याच्यामध्ये कुठल्याही GR मध्ये त्याचा उल्लेख नाही।
25 तारखेपर्यंत जर आमचं पेमेंट केलं नाही तर 27 तारखेपासून आम्ही बेमुदत संप करणार आहे खिचडी बंद. त्यासाठी जे काय मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाचं आम्ही निवेदन आदरणीय शासनाकडे दिलेलं आहे. परंतु आज आमच्या मागण्या अशा आहेत का आम्हाला कमीत कमी 15,000 वेतन मिळालं पाहिजे. तदनंतर जे आम्हाला 100 रुपये स्टाम्प द्यावा लागतो स्टाम्प देखील रद्द करण्यात यायला पाहिजे. कारण का आम्हाला स्टाम्प घेत असताना बरेचशा अडचणी येत असतात आणि शाळेमध्ये काम करत देखील असे अडचणी भरपूर येत असतात. म्हणून शासनाला देखील विनंती आहे आम्हाला जे 3 महिन्याचा पगार झालेला नाही तो पगार देखील करायला पाहिजे. आणि थकीत वेतन झालं आहे जे 3 महिन्याचा थकीत पगार झाला आहे तो कृपया शासनाने आम्हाला लवकर द्यायला पाहिजे. आणि पुढील असं आमचं आहे जर कदाचित आमच्या एखाद्या महिला भगिनीला जर त्या गॅसपासून किंवा त्या चुलीच्या जाळापासून जर कमी जास्त काय झालं तर त्याला जबाबदार कोणी नाही. म्हणून शासनाला देखील विनंती आहे का आम्हाला 20 लाखाचा विमा संरक्षण मिळाला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तदनंतर जे आमच्या महिला भगिनी काम करत असताना गावातील लोक खूप त्रास देत असतात, शाळेतील शिक्षक लोक त्रास देत असतात, ते देखील ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामसेवक हे देखील भरपूर असे त्रास देतात. तर 2,500 पगार घेऊन देखील ह्या लोकांचं आम्हाला भरपूर असं ऐकावं लागतं. म्हणून ते देखील शासनाने जर आम्हाला 15,000 रुपये पगार दिला तर आम्ही काम देखील योग्य प्रकारे करत आहोत. आणि पुढील मागण्या आमच्या अशा भरपूर आहेत. तर शासनाला देखील विनंती आहे जर आम्हाला ह्या मागण्या आमच्या पूर्ण जर नाही केल्या तर पुढील 27 तारखेनंतर आम्ही बेमुदत संप करून पुढील रस्ता रोक करू. एवढेच नाही तर शासनापुढं अगदी तहसीलपुढं देखील आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. पण आत्मदहनाचा देखील आम्ही त्यांना इशारा देत आहोत. धन्यवाद. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं, घरांच्या इनडोअर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं, तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 860022 6868, 8208 585202 आणि 9404 120069.